प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समृद्धी कुलकर्णीचा नमस्कार. आजचा दिवस खूप विशेष आहे. चैत्र फुलला शिवारी उभारू चैतन्याची गुढी, काळ्या मातीत रुजू दे बीज नवीन नवीन. रसिका हो, गुढीपाडवा एक महत्त्वाचा शुभमुहूर्त आणि हिंदू धर्मात ओळख असलेला चैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी महिन्यातील पहिला दिवस होय. या नवीन संवत्सराची सुरुवात आपण सर्वजण गुढी उभारून मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करत असतो. आज गुरुवारी गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढल्या जात आहेत. या निमित्ताने नवीन आणि जुनी पिढी यांचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं अनेक चांगल्या गोष्टींचा प्रारंभ या दिवशी करून त्याची पूर्तता केली जाते. भारत हा कृषीप्रधान देश, त्यात महाराष्ट्र राज्य शेती उत्पादनात देशात अग्रेसर. त्यातही सांगली, कोल्हापूर आदी पश्चिम महाराष्ट्रातील भाग कृष्णा, पंचगंगा या नद्यांनी समृद्ध आहेत. ऊस, भात, द्राक्ष, हळद या प्रमुख पिकांसह अन्य कडधान्यांचं होणारं उत्पादन सर्वांच्या नजरेत भरतं. आजही लाखो कुटुंब शेती व्यवसायात गुंतलेली आहेत. शेतीच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही मुहूर्तानं करण्याची इथल्या बळीराजाची प्रथा. मग शेतात लावणी असो किंवा ऊस लागवड, हळद काढणी, द्राक्ष काढणी हे सगळंच मुहूर्तानं केलं जातं. त्यासाठी अनेकदा पाडव्याचा सण हा हमखास निवडला जातो. आजही असेच उपक्रम गुढीपाडव्याच्या निमित्तानं करण्यात आले आहेत. मराठी माणूस हा श्रद्धाळू, मुहूर्तावर कोणतीही गोष्ट केली की ती तडीस जातेच हा एक विश्वास मनात कायमचा कोरला गेलाय. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची आणि कृषी हंगामाची सुरुवात करून देणारा तसंच समृद्धीचा प्रतीक असलेला एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी रब्बी हंगामाची पिकं म्हणजेच गहू, हरभरा घरात येतात. पूर्वीच्या काळी शेतात सालगडी म्हणजेच वर्षभरासाठी मजूर नेमण्याची परंपरा याच दिवशी पाळली जात होती. आणि अजूनही नवीन शेती कामांचा मुहूर्त पाडव्याच्या मुहूर्तावरच केला जातो. पाडव्याला रब्बी हंगाम संपून नवीन पिकं घरात येतात. या नवीन पिकांच्या आगमनानिमित्त शेतकरी आनंदानं गुढी उभारतो. शेतकरी या पवित्र दिवशी शेतीसाठी नवीन बियाणं खरेदी करणं, ट्रॅक्टर घेणं किंवा शेतीतील नवीन कामांचा प्रारंभ करतात. कोल्हापूर, सांगली या भागात याच दिवशी गुळाचे सौदे करण्याची तसंच सांगलीत हळदीचे वायदे करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून जोपासण्यात आली आहे. इथला शेतकरी विज्ञानाची कास धरणारा नक्की आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगतीही साधली आहे, पण त्याचबरोबर रूढी परंपरा यांचं पालन देखील करणारा आहे. सणाला केलेली सुरुवात यशदायी ठरते अशी बळीराजाची श्रद्धा आहे. त्यामुळे यावेळीही बळीराजाने अनेक चांगले उपक्रम आपल्या शेती उद्योगात करून नवीन संकल्प केले आहेत. नवीन वर्षात आमच्या बळीराजाचं शिवार असंच बहरू दे अशी त्या विधात्याकडे मनपूर्वक प्रार्थना. आणि सर्व रसिक श्रोत्यांना आकाशवाणी सांगली परिवाराकडून मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लेखन ज्येष्ठ पत्रकार अतुल गुळवणी. आजचा हा विशेष प्रासंगिक कार्यक्रम इथेच समाप्त होतो. तेव्हा सर्व रसिक श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.